एवढे पैसे देऊन हॉटेलमध्ये आणि आधी भांडे घासा. गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर बेल्जियम मधली नवीन सकाळ आणि छान आता आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाली, तयारी व्हायची आहे थोडीफार, म्हणजे मेकअप व्हायचा आहे थोडासा. आणि रजत गेला आहे सुपर मार्केटमध्ये, कारण चहासाठी आम्ही दूध वगैरे आणणार होतो आणि पाण्याची बॉटल पण नाही. आणि इथे मोस्टली काय ना, जर्मनीमध्ये टॅप वॉटर यूज करतात, पण आम्ही जर बाहेर कुठे गेलो फिरायला, इवन इन जर्मनी, तर आम्ही मोस्टली ट्राय करतो की जे पाण्याची बॉटल आहे ती विकतच घेतो. आणि इथलं तर माहितीच नाही काय आहे, आणि इथल्या हॉटेलवाल्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी बॉटल वगैरे पण नाही दिली. नशीब आम्ही जर्मनीवरून ज्या 2 बॉटल्स आणल्या होत्या त्यातलं थोडंफार होतं. आणि काल आम्ही, जसं तुम्हाला माहिती आहे, हॉटेलमध्ये गेलो आणि मला इतकी झोप येत होती, म्हणजे लस्सी आणि ते सगळं खाऊन झाल्यानंतर माझ्याकडनं बाकी सगळं खाल्लं गेलंच नाही. आणि नंतर मी म्हटलं चल आपण कॅब बुक करू आणि घरी जाऊ. घरी आलो छान, आणि येताना आम्हाला दूध वगैरे आणायचं ते विसरून गेलो. मग आता सकाळी रजत गेलेला आहे आणायला. आणल्यानंतर त्याला सांगितलंय मी तिथलं सुपर मार्केट कसं आहे मलाही बघायचं, रेकॉर्ड करशील? बघू, रेकॉर्ड केलं तर तुमच्यासाठी पण ती व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तर बाहेरचा असा व्ह्यू आहे छान, फ्लाईट जात आहे बहुतेक वरतून, आणि आजचं वेदर खरंच खूप छान आहे. म्हणजे चांगल्या वेदरमध्ये आज आम्हाला फिरायला मिळेल. आणि रात्री तुम्हाला जे डबक्याचा म्हटलं ना आवाज येत आहे, पाईप फुटला आहे, तो हा आहे. आणि मागे घरं आहेत वाटतं, छोटे छोटे घरं आहेत एकदम, त्या साईडला पण घरं आहेत लोकांचे. तर असा आहे बाहेरचा व्ह्यू. बाल्कनी अतिशय घाण आहे. मी चप्पल नाही घातली आहे, थंडी फार आहे भयंकर. रजतला रात्रीचं जेवण गरम करायचं आहे. एवढे पैसे देऊन हॉटेलमध्ये आणि आधी भांडे घासा, खाल्ल्यावर भांडे घासा म्हटलं. कालचे आणलेले जे भांडे आहे ना, त्याचे काय काय नाही लागणार ते वर काढून ठेवलं मी. जे लागणार आहे ते काढत ते घासतोय फक्त. लिटरली घासत आहे तो भांडे. मी तर बघितले नाही म्हणा आतून कसे होते काय होते. मी नाही त्याच्यात काही. आणि त्यांनी लिक्विड कशात दिलं होतं? ह्याच्यात डीप. अरे ते डीपची बॉटल आणि आपल्या तिखटा मिठाची बॉटल सारखीच आहे. डीप टपरी आहे आपली, क्वालिटी चांगली आहे आपल्या बॉटलची. तर हे असं आणलेलं आहे चहासाठी. आलं की गाळणी. अरे मी आलं कट करून आणणार होती, म्हटलं तोडून घ्यायचं, विसरली. पण यात आणली आहे साखर, यात आणलेला आहे चहा पावडर. आणि मी ऍक्च्युली आता सुपर मार्केट मध्ये गेलो होतो, मी इथला व्हिडिओ काढणार होतो, पण एक तर मी पहिले मॅप लावून गेलो, तर मला कळत नव्हतं सुपर मार्केट नेमकं कुठे आहे. आणि त्यानंतर तिथे दूध बघितलं, इतक्या प्रकारचे दूध होतं. बेल्जियमचं दूध, नंतर लक्झमबर्गचं दूध, नेदरलँडचं दूध. मला पहिले तर वाटलं म्हटलं कदाचित एकाच कंपनीचे त्यांनी देशाच्या नावाने वेगवेगळे प्रॉडक्ट ठेवले. मग मी विचारलं मग त्या मुलाला, मग तो म्हणला की नाही तिथे असं दूध असतं, तिथे तसं दूध. म्हटलं चहासाठी कोणतं दूध? तर म्हणे की चहासाठी दूध नाही लागत. म्हटलं अरे बाबा, ब्लॅक टी आहे नॉर्मल. मला मग त्याला विचारलं मिल्क कॉफीसाठी जे दूध लागेल ते कोणतं आहे? तो मला म्हटलं की 2 आहे. नाही, हाताला चांगलं वाटतं थंड पाणी घातलं. तर मग तो म्हटला की 2 आहे, एक स्कीम टोन मिल्क आहे आणि एक फुल फॅट मिल्क आहे. मग म्हटलं की ओके, मग मी फुल फॅट नाही आणलं, स्कीम वाला आणला. तर आता बघू त्याचा चहा कसा बनतो. आधी पटकन भांड्याला घासून झाले, धुवून घेतो. दूध कुठे आहे? इथे मी पण नाही बघितलं. आणि इथे ब्रसल्स मध्ये फ्रेंच आणि डच लँग्वेज वापरला जाते. यांची स्पेशल अशी काही जास्ती वापरल्या जाणारी भाषा नाही. डब्बा आपल्या इथे जर्मनीला भेटत तसाच आहे, आणि किंमतही ऑलमोस्ट तशीच होती. म्हणजे एकदम ब्रँडचं सुपर मार्केट नव्हतं की तिथे युजली स्वस्त असतं, जसं आपल्या इकडे जर्मनीमध्ये अल्डी एडे रेवे एडे काय आहे तशा टाईपचं नव्हतं. एक प्रायव्हेट टाईप होतं, तर ऑब्व्हियसली तिथे थोड्या किमती महागच असणार आहे. त्या हिशोबाने 1.5 युरोला दूध म्हणजे ठीक होतं. आणि पाण्याच्या बॉटल आणल्या आहे. आता जस्ट 2 लेडीज झाल्या होत्या आणि त्यांनी छान हे क्लीन करून दिलं, परत सेट करून दिलं जसं होतं तसंच. वॉशरूम वगैरे क्लीन केलं, पोछा मारला. या ठिकाणी माझा चहा सुरू आहे, या पाण्याच्या बॉटल. ओके, तर रजतचं पण इथे छान जेवण जे आहे. ती भाजी ऍक्च्युली फ्रीज मध्ये ठेवली तर घट्ट झाली, पातळ केली, एकदम पातळ भाजीच झाली. तर काल मी ऍक्च्युली तुम्हाला सांगितलं होतं की जेवण छान होतं. खरं तर जेवण मी केलंच नाही, त्याच्यामुळे मी असंच हे केलं. कारण याला विचारलं जेव्हा तर कसं होतं रे जेवण, तर हा म्हटलं हा छान होतं. पण नंतर घरी आल्यानंतर सांगितलं की माझ्या आयुष्यातली मी जितके वेळा पनीर बटर मसाला खाल्लेला आहे त्यातला हा वर्स्ट होता. त्याला काही जेवण आवडलं नव्हतं.
आणि मी खरंच काल इतकी झोपेत होती. मी लस्सी आणि ते पनीर पकोडा खाल्ल्यानंतर मला खूप झोपेत होती, त्याच्यामुळे मी बाकीचं काही खाऊ शकतो. लस्सी खूप टेस्टी होती. तर आता आणि आमचा आजचा विचार होता की छान मस्त बाहेर ब्रेकफास्ट करायला जायचं, छान बेल्जियम स्टाईल ब्रेकफास्ट करायचा. पण काय करणार ना, कालचंच इतकं सगळं होतं, तर हे तर फेकू शकणार नव्हतं आम्ही. तर या ठिकाणी हे रजतचं जेवण सुरू आहे काइंड ऑफ. बट आम्ही ऍक्च्युली हे प्रवासासाठी आणलं होतं बाकरवडी. आणि दुसरी एक गोष्ट की तुम्हाला पाण्याच्या बॉटलचं सांगायचं आहे की जसं आता ही जर्मनीची बॉटल आहे, आम्ही येताना घेऊन आलो होतो, तर ती आता रिकामी झाली आहे. पण या बॉटल आता रजतनी 2 इथल्या बेल्जियमच्या सुपर मार्केटमधनं आणल्या. पण यावर फांट नाही आहे. आता फांट म्हणजे काय, ज्यांना माहिती आहे ऑलरेडी मी सांगितलं होतं, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगते. आता ही जी बॉटल आहे यावर फांटचा हा साईन आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि कोणतीही बॉटल घेत असताना यावर 25 सेंट एक्स्ट्रा पे करावे लागतात. आणि मग ही रिटर्न दिली बॉटल दुकानामध्ये, मशीनमध्ये टाकली तर ती 25 सेंट जी आहे ती रिटर्न मिळतात. पण यावर मात्र तसं काहीच नाही आहे बेल्जियमच्या बॉटल्सवर. आता ही बॉटल जी आहे पाणी पिऊन झाल्यानंतर आम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकतो, ही नाही टाकू शकत. याला आम्हाला दुकानात रिटर्न करावं लागेल जर स्वतःचे पैसे पाहिजे असेल तर. तर हा झाला थोडक्यात फांडचा कॉन्सेप्ट आणि फांडची मशीन कशी असते, डिपॉझिट कसे करतात आणि मग तुम्हाला पैसे कसे रिटर्न मिळतात याबद्दल एक डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की देते. तर रजत आता जे खात आहे ना ते आहे गोरसपाक. आणि मागच्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली विचारलं पण होतं की ते गोरसपाक काय आहे, तर ते लिहिलेलं आहे बघा. आणि गाईचं चित्र काढलेलं आहे. तर गोरसपाक म्हणजे ऍक्च्युली काय आहे ना, हे जे कुकीज आहे, काढून दाखवायचे, एक काइंड ऑफ कुकीज आहे, बिस्किट्स आहेत मोठ्या आकाराचे. पण ती चव खरंच खूप वेगळी आहे. आणि ऑफकोर्स याच्यासोबत आमचे इमोशन्स आहे, कारण लहानपणापासून आम्ही हे खात आलेलो आहोत आणि हे वर्धेशिवाय कुठेच मिळत नाही. जर चितळेची बाकरवडी वगैरे आम्हाला इथे सुद्धा मिळतं, म्हणजे इथल्या ऑनलाईन वेबसाईटवर वगैरे मिळून जाते. पण ही वस्तू कुठेच मिळत नाही तुम्हाला, फक्त वर्धेतून नागपुरात पण मिळत नाही. हा, आणि लिमिटेड असते. भरपूरदा असं झालेलं आहे, आम्ही जेव्हा जेव्हा गेलेलो आहोत संपलेलं आहे. आम्हाला 4 गोरस पाक ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी दूध सुद्धा मिळते गरमागरम, छान पेढा मिळतो. तर त्याला गोरस संवर्धन जी एक संस्था आहे त्यांचं गोरस भंडार म्हणून एक फूड चेन टाईप आहे. इथे खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळतात आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांचं गव्हाची ब्रेड आहे, पण ती ब्रेड पण खूप सुंदर असते, कारण त्यात दूध पण मिक्स असतं, खूप टेस्टी लागतं, खूपच टेस्टी. तर मग दूध पण मिळतं. पेढा खूप फेमस आहे गोरस भंडारचा. आणि तुमच्यापैकी जर कोणी वर्धेत गेलं असेल किंवा तुमचं कोणी रिलेटिव्ह राहत असेल तर त्यांना नक्की मागवा. गोरसपाक आणि पेढा खूप छान लागते, खूप मस्त लागतं, खूपच भारी आहे. आणि मेन गोष्ट काय की हे ना गव्हाच्या पिठाचं आहे, तुपापासून बनवलेलं आहे, गाईच्या दुधापासूनचे जे पदार्थ आहे सगळं. आणि याच्यामध्ये काजू मिक्स आहे, बाकी काहीही मिक्स नाही आहे. आणि याची व्हॅलिडिटी खूप अशी 2-2, 3-3 महिने नाही, आणल्यानंतर महिन्याभरात ती संपवावी लागते. बेस्ट 15 डेज. आमच्याकडे जेव्हा आम्ही आणलं हे तिथे बर्लिनला ओपन करायचं राहून गेलं, मी त्यांना पण टेस्ट नाही करून दिलं. हे 1 मिनिट दाखवशील, 100% प्युअर व्हेज आहे. आणि हे आणलं आम्ही, त्याच्यानंतर ओपन केलं. ओपन केल्यानंतर ह्या ज्या 2 तुम्हाला लाईन दिसत असतील ना, ह्या 2 दिवसात संपल्या. महत्वाचंच तर होतं. आणि मला ऍक्च्युली टेस्ट म्हणून आवडते, ठीक आहे. आणि याला मला पण टेस्ट म्हणून आवडते, पण मला ती 1 दिवसात एक टेस्ट नकोय, 1 दिवसात 8-10 वेळा टेस्ट होईल म्हणून 8-10 खातो, एक खाते. मी एकच खाते. मला असं खूप एकाच वेळेस 4-5 खायला नाही आवडत. मी एक खूप दिवस पुरवेल अशी आहे. तर पण खरंच खूप छान लागते हे. आणि प्रत्येकाचे इमोशन्स आहे याच्यासोबत, आमचे जेवढे पण वर्धेत राहते लोक त्यांचे. तर तुमच्या शहरामध्ये पण अशा वस्तू मिळत असतील, जसं पुण्याला बाकरवडी सोबत पुणेकरांचे इमोशन्स आहेत, किंवा जालन्याला मामाचा पेढा मिळतो. अजून बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी मिळतात, मलाही आता माहिती नाही. तर तुम्ही ज्या सिटीमधून बघत आहात ही व्हिडिओ, तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये असं काय प्रसिद्ध आहे की समोसा, शेगावची कचोरी, तर प्रत्येकाचे त्या फूड सोबत एक इमोशन्स असतात. तर ते आम्हाला कॉमेंट करून सांगा. खरंच आम्हाला आवडेल ते वाचायला की कोणत्या गावामध्ये, शहरामध्ये कोणता पदार्थ फेमस आहे. ओके, चला मग आता आम्ही झालो आहे रेडी आणि निघतो आहे बेल्जियम मधलं, ब्रसेल्स मधलं सगळ्यात पहिला स्पॉट बघायला. स्पॉट जो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही बेल्जियम जरी टाकाल, ब्रसेल्स टाकाल, तर तुम्हाला तो फोटो नक्की येतोच. ती जागा बघायसाठी आपण आता चाललो आहे. आणि ती ऍक्च्युली थोडीशी सिटी सेंटर पासून दूर आहे. म्हणजे बाकीच्या ऑलमोस्ट सगळे बघण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आसपास आहे.
पण तो जो चौक आहे जिथे फेमस गोष्ट आहे ती आउटस्कर्टला आहे. जवळपास 45 मिनिट आपल्याला पोहोचायला लागणार आहे. 45 मिनिट लागणारच आहे. आणि इथे प्रत्येक ठिकाणी तिकीट घ्यायची आहे. आजचा डे पासच घेऊ आम्ही. ऍक्च्युली आज आम्ही डे पास घेऊन घेऊ, कारण डे पास कितीला होतो, काय होतं, थांबायचं असेल, उतरायचं असेल, जायचं असेल तर आम्ही करू शकतो. आणि डे पास आहे 8.5 युरोला. काल बघितलं ना आपण. हो, फिरू शकतो. फक्त एअरपोर्टची जी लाईन आहे ती नाही घेऊ शकत. तर चला मग आता आपण जाऊ आणि बाहेरचं जे तुम्हाला युरोपियन कमिशन काल रात्री दाखवलं होतं ना ते दाखवते. तर हे आहे ते युरोपियन कमिशन, तुम्हाला सांगितलं होतं रात्री जे दाखवलं होतं की नाही ते हे आहे. खरंच खूप सुंदर बिल्डिंग आहे ही. आम्हाला ऍक्च्युली जायचं इकडे आहे, पण म्हटलं तुम्हाला दाखवणार होतं म्हणून मग मी टर्न झाली. आणि खरंच आजचं वेदर खूपच छान आहे. तुम्ही बघाल तर एकदम छान सनी ग्लो येत आहे. मस्त वेदर आहे खरंच. आणि त्या वेदर मध्ये आम्हाला ते पाहायला मिळेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर चला मग आता आपण जाऊ पहिले तिकडे, बस घेऊया. ऍक्च्युली डाऊट आला होता कालचं वातावरण बघून कसं होणार. हो, आपलं पूर्ण ट्रिप फसली म्हणून. पण नाही, आज वेदर चांगलं आहे. आणि मेन म्हणजे आमचा जो आजचा दिवस आहे फिरण्याचा. हो, आणि इथे काही असं खूप काही आहे पण नाही, खूप नाही आहे. किंवा तुम्हाला 2-4 दिवस लागेल फिरायला. मेन गोष्टी पाहायला 1 दिवस इनफ आहे. येस. चला. युरोप मधली ना ही गोष्ट खूप आवडते मला, की जिथे पण कुठलं काही कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असेल ना तर सगळीकडे अशा छान पाट्या लावून ठेवतात. जर्मनीमध्ये पण पांढऱ्या आणि झाडांना पण पहा किती छान कव्हर करून ठेवलेलं आहे. तर ही गोष्ट खरंच आवडते, कारण कसं आहे ना, सेफ्टीसाठी या गोष्टी करणं खूप महत्वाचे आहे. नाहीतर मग कसं आहे ना, रात्रीच्या वेळेस ऍक्सिडेंट वगैरे होण्याचे चान्सेस असतात. जर खड्डा वगैरे खणून असेल आणि त्यात चुकून कोणी पडलं, काही झालं तर होऊ शकतं असं. जसं की या ठिकाणी बघाल तर इथे खड्डा खणून ठेवलेला आहे. काहीतरी पाईपचं वगैरे काम आहे, त्याला किती छान पद्धतीने त्यांनी कव्हर करून ठेवलं आहे. आणि हे जे आहे ना, इथे जे लाईट लागले हे रात्रीच्या वेळेस चमकतात, त्याच्यामुळे दुरूनच कोणालाही कळेल की इथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. आता इथे सामान ठेवलेलं आहे बरं, नॉर्मल त्यांनी विटा ठेवलेल्या आहे, पण त्याला सुद्धा त्यांनी छान कव्हर करून ठेवलं आहे. तर चला आता आमची बस आलेली आहे. अशी आहे इथली बस. आतून कशी आहे बघू. पण इथलं ना मला हे स्टेशन जे आहे, बस स्टँड जे आहे फार जुनं वाटलं, कारण डस्टबिन फारच युनिक आहे. हो, चल चल. हो हो. त्यांच्याकडे 1 डे पास नव्हता तर कार्डनी पे करावं लागलं आम्हाला. तर आम्हाला 1 डे पास काढायचा होता, पण ते म्हटले की इथनं नाही निघणार. तुमचं जे ATM कार्ड असतं तर त्याने फक्त स्कॅन करायचं. तर दोघांचे ATM कार्ड आम्ही स्कॅन केले आणि आमची तिकीट निघाली. तर पुढचं बघू प्रवास कसा होते. तर आता मी जस्ट या बसमधनं उतरलो आणि ही आहे आमची ट्राम घेऊन जायचं आहे. छान आहे इथलं पण ट्राम, नाही सुंदर आहे. चला आता आपण ट्राम मध्ये बसू. भागो. अरे किती छोटस डोर आहे याचं. लास्ट वाला डोर खरंच खूप छोटस आहे. आता जस्ट पाऊस सुरू झालेला आहे आणि आमच्या ट्राम मध्ये आहे ना, तर त्या मुलींचं किती फास्ट बोलतात आहे, बोलणं ऐका त्यांचं. ट्राम मध्ये एंट्री केल्या त्यांच्या गळ्यामध्ये जे होतं, जे आपल्याकडे स्काउट गाईड टीमला देत असतात, स्काउट गाईड पथक जे असतं त्यांना, मग त्यांना विचारलं की तुम्ही कोणती भाषा बोलताय. ते म्हटले फ्रेंच. तर त्यांची जी बडबड तुम्ही ऐकली त्यातलं तुम्हाला कोणाला फ्रेंच येत असेल तर सांगा काय अर्थ आहे. आणि ते कॅम्पिंगला गेलेत, ऍक्च्युली कॅम्पिंगला चालले आहेत. छान सगळे योगा मॅट वगैरे तुम्हाला दिसत असेल सगळं घेऊन, तर छान गोष्ट आहे ही. तर फायनली पोहोचलो आहोत आम्ही या ठिकाणी. थोडीशी भूक लागलेली आहे, केळ खातो आणि त्या ठिकाणी पोहोचतो. पाऊस सुरू झालेला आहे आणि ते ठिकाण खरंच खूप सुंदर दिसत आहे. पण मी या व्हिडिओला इथेच थांबवते, कारण हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. खूप छान आणि मजेशीर आहे. पहिले आम्ही तिकीट काढतो, काहीतरी 16-17 युरो तिकीट आहे, बघू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग भेटूया उद्या सकाळी रोजच्या वेळेवर 10 वाजता. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.